एप्रिल 2026ला ट्रायने म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 7 नवीन नियम लागू केलेले आहेत. कशा संदर्भात? तर तुमचं आता रिचार्ज टेन्शन मिटणार आहे. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला जो रिचार्ज करावा लागतो त्याचं टेन्शन मिटणार आहे. शिवाय बाकीचे 6 सुद्धा नियम लावण्यात आलेले आहेत. नेमके कोणते नियम आहेत पाहणारच आहोत. तत्पूर्वी बघा, लोकसभेमध्ये आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांनी सामान्य जनतेचे अनेक प्रश्न, महिलांचे असतील किंवा बाकीचे जनरल व्यक्तींचे, सामान्य जनतेचे अनेक प्रश्न हे लोकसभेमध्ये संसदमध्ये एक संसद म्हणून मांडले होते. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा होता की जो इनकमिंग कॉल हा बंद केला जातो रिचार्ज संपल्या शिवाय लोकांना वर्षाला 12 महिने असतात आणि वर्षातील 12 महिन्यापेक्षा 13 महिन्यांचा रिचार्ज मारावा लागतो. कसा? तर तुम्हाला 28 दिवसाचाच रिचार्ज हा दिला जातो. सांगितला जातो 1 महिन्याचा प्लॅन, परंतु तो 28 दिवसाचाच रिचार्ज असतो. 28व्या दिवशी रात्री 12 वाजता हा प्लॅन संपतो आणि महिन्यातले 2 दिवस तिथेच थांबतात. असे 2-2 करून पाहिले तर 13 महिन्यांचा रिचार्ज हा प्रत्येक लोकांना भरावा लागतो. हा सुद्धा मुद्दा राघव चड्डा यांनी लोकसभेमध्ये मांडला होता. शिवाय जे प्लॅन आहेत म्हणजे प्रत्येक ॲपद्वारे, फॉर एक्झाम्पल जिओ हॉटस्टार असेल, तसेच प्राईम असेल, अशा ज्या प्लॅनसाठी रिचार्ज आहेत ते रिचार्जचे प्लॅनसुद्धा भरपूर मोठे आहेत. ते का मोठे आहेत हे सुद्धा मोबाईल कंपन्यांनी किंवा इंटरनेट कंपन्यांनी एक्सप्लेन करावं, असं सुद्धा मुद्दा राघव चड्डा यांनी लोकसभेमध्ये मांडला होता. आणि हा मुद्दा इतका व्हायरल झाला होता की त्यांना प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला होता. संसद असतील किंवा जनरल व्यक्ती असतील, सामान्य व्यक्तींनी सुद्धा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी पाठिंबा दिला होता. आणि ते तितकंच खरं आहे की लोकांची याद्वारे ज्या मोबाईल कंपन्या आहेत, रिचार्ज कंपन्या आहेत किंवा इंटरनेट कंपन्या आहेत, त्या लोकांची लूटमार करत आहेत हे सुद्धा यामध्ये दिसून येते. तुम्ही बघितलं तर पहिलं इनकमिंग कॉल हे बंद होत नव्हते जरी कॉल रिचार्ज संपला तरी, परंतु आता या 1 ते 2 वर्षामध्ये असं केलं आहे. एअरटेल, जिओ सारख्या मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्याने एकतर रिचार्जची प्राइस इतकी वाढवलेली आहे आणि त्यांनी एक लॉजिक लावलेला आहे की 399, 499 फक्त 1 रुपया काटला जातो आणि आहे तो प्लॅन हा घेतला जातो. इतके मोठे मोठे प्लॅन त्यांनी लावलेले आहेत. शिवाय जे छोटे प्लॅन आहेत, छोटे प्लॅन त्यांच्या जे प्लॅनचं आराखडा आहे यामध्ये कधीच दिसत नाहीत. छोटे फक्त कॉलिंगचे प्लॅन सुद्धा दिसत नाहीत आणि त्यामुळेच राघव चड्डा यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उचलला होता. त्याला सामान्य जनतेने पाठिंबा सुद्धा दिला. त्यानंतर 14 एप्रिल 2026ला ट्रायने म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 7 नियम प्रत्येक इंटरनेट, मोबाईल कंपन्या आणि रिचार्ज कंपन्यांवर लावलेले आहेत. ज्या नियमांचा फरक हा सामान्य जनतेवर नक्कीच पडणार आहे. म्हणजे सामान्य जनतेला ही दिलासाची एक मोठी बातमी आहे. तुम्ही बघितलं तर रिचार्ज कंपनीने लावलेले हे जे मोठे रिचार्ज प्लॅन आहेत यामुळे सामान्य जनता सध्या हतबल झालेली दिसत आहे. कारण काही जणांच्या मोबाईलमध्ये 2-2 कार्ड आहेत आणि जर दोन्हीही कॉल इनकमिंग ठेवायचे असेल तर त्यांना कंपल्सरी दोन्हीही डेटाचा प्लॅन आणि कॉलिंगचा प्लॅन हा मारावाच लागतो, रिचार्ज करावाच लागतो. आणि त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. नेमके 7 जे नियम आहेत ते नियम कोणते आहेत तेच आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहता आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे 14 एप्रिल 2026 पासून 7 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. त्यातील कोणते नियम आहेत 7 बघा. त्यातील पहिला नियम आहे एअरटेल असो, जिओ असो, BSNL असो, वोडाफोन असो, आयडिया कोणतंही कार्ड असो, सर्व जी कार्ड आहेत मोबाईल कंपन्यांची जी कार्ड आहेत, सिम कार्ड आहेत, कोणतंही कार्ड असतो, ग्राहकांनी कोणत्याही ॲपवरून म्हणजेच किंवा वेबसाईटवरून आता रिचार्ज करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कोण ॲपवरून करतं, गुगल पेवरून करतं, पेटीएमवरून करतं, कोण वेबसाईटवरून करतं किंवा संबंधित माय जिओवरून, जिओचं असेल माय जिओवरून, एअरटेलचा वेगळा ॲप आहे. या प्रत्येकाची रिचार्ज मारण्याची पद्धत वेगळी असते आणि परंतु प्रोसेस ही सेमच असते, रिचार्ज तेवढाच असतो. त्यामुळे कोणत्याही ॲपवरून, वेबसाईटवरून जरी रिचार्ज मारला
तरी त्या माध्यमातून रिचार्ज केला तरी ग्राहकांचा सर्वात जे छोटा आहे तो रिचार्ज दिसावा. म्हणजे ग्राहकांनी कोणत्याही माध्यमातून रिचार्ज केला तर सर्वात छोटा प्लॅन आहे तो त्यामध्ये दिसावा. आता हे का सांगितलेलं आहे तुम्ही बघितलं तर आता रिचार्ज मारताना छोटे प्लॅन हे गायब केलेले दिसत आहे. तो आता मागच्या मला वाटतं 7 ते 8 महिन्यापूर्वी छोटे प्लॅन दिसत होते, परंतु 7 ते 8 महिन्यापूर्वीचे जे छोटे प्लॅन आहेत ते त्यांनी गायब केलेले आहेत. डायरेक्ट मोठे प्लॅन दिसतात आणि नाईलाजास्तव ग्राहकांना त्या प्लॅनचा रिचार्ज करावाच लागतो, कारण त्यांना इन्कमिंग कॉल हे चालू ठेवायचं असतं, शिवाय डेटाचाही उपयोग असतो त्यासाठी. त्यानंतर दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे SMS साठी, डेटासाठी, कॉलिंगसाठी वेगळे प्लॅन असावे. म्हणजे समजा एखाद्याला सिमसाठी SMS साठीच जर एखादं प्लॅन वापरायचा असेल फक्त SMS साठी तर त्याचा सेपरेट प्लॅन असावा फक्त SMSचा. त्यानंतर एखाद्याला डेटाचं वापरायचं असेल तर डेटाचा वेगळा प्लॅन असावा आणि एखाद्याला फक्त कॉलिंगसाठीच वापर करायचा असेल, आता तुम्ही बघितलं तर वृद्ध व्यक्ती असतील किंवा अशिक्षित व्यक्ती असतील त्यांना फक्त आणि त्यांच्याकडे छोटे मोबाईल आहेत त्यांना फक्त कॉलिंगची गरज असते, त्यांना डेटाची गरज नसते आणि त्यांना नाइलाजास्तव आता या मोबाईल कंपन्यांच्या या प्रोसेसमुळे त्यांना तो रिचार्ज हा डेटाचा सुद्धा मारावा लागतो आणि तो डेटा आहे तसा त्यांचा वाया जातो, फक्त त्यांना कॉलिंगची गरज असते. त्यामुळेच हा नियम लावण्यात आलेला आहे की SMS, डेटा आणि कॉलिंगचा रिचार्ज आहे तो त्याचे वेगवेगळे प्लॅन करावेत आणि ते प्लॅन सुद्धा स्वस्तातले स्वस्त प्लॅन म्हणजे कमी किमतीचे प्लॅन ठेवावेत आणि एक मोठा कॉम्बो प्लॅन सुद्धा ठेवा म्हणजे ज्यामध्ये SMS सुद्धा करता येईल, कॉलिंग सुद्धा करता येईल आणि डेटा सुद्धा वापरता येईल असा कॉम्बो प्लॅन सुद्धा ठेवावा आणि तोही स्वस्तातल्या स्वस्त असावा असं सुद्धा निर्देश ट्रायाने दिलेले आहेत. मोबाईल कंपन्यांना, रिचार्ज कंपन्यांना दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा नियम आहे बघा, ज्यांना डेटाचा कोणताही उपयोग होत नाही यांच्यासाठी विशेष पोर्टलवरती असायलाच हवे, म्हणजे विशेष प्लॅन पोर्टलवरती असायलाच हवे, तेही स्वस्तातले स्वस्त असायला हवे. म्हणजे ज्याचा उपयोग करायचा आहे तेच प्लॅन पोर्टलवरती असावे, म्हणजे ज्यांना SMSचा असेल किंवा कॉलिंगचा तेच प्लॅन पोर्टलवरती उपयोग म्हणजे तुम्ही निर्देश केलेले असावेत. कारण तुम्ही बघितलं तर आता डेटा कॉम्बो प्लॅन आहे तेच कॉम्बो प्लॅन दिसत आहेत, बाकीचे प्लॅन हे दिसतच नाही. पोर्टल असेल किंवा ॲप असतील याच्यावरती कोणत्याही प्रकारचे बाकीचे प्लॅन हे दिसत नाहीत. त्यामुळे हा तिसरा नियम लावण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथा नियम आहे बघा, सिम 365 दिवस चालू राहण्यासाठी 365 दिवसांचा इन्कमिंग कॉलचा जो काही रिचार्ज असेल तो लावा. म्हणजे आता बघितलं तर आपण कॉलिंगचा रिचार्ज जो आपला रिचार्ज आहे तो संपला की एक दिवस सुद्धा थांबत नाहीत, 1 ते 1.5 दिवसामध्येच तुमचं इन्कमिंग कॉल हे बंद करून टाकतात आणि रिचार्ज संपायच्या अगोदरच मोबाईल कंपन्या ज्या रिचार्ज कंपन्या आहेत ते कॉलिंग चालू करतात की तुमचं इन्कमिंग कॉल बंद होणार आहे, तुम्ही रिचार्ज मारा वगैरे वगैरे, तर असे कॉल चालू करतात. आणि त्यासाठीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की 365 दिवसांचा छोट्यातला छोटा स्वस्तातला स्वस्त फक्त इन्कमिंग कॉल चालू राहण्यासाठी कोणता रिचार्ज असेल तर तो पोर्टलवरती दाखवावा, हा पुढचा नियम लावण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे स्पेशल रिचार्जची इन्फॉर्मेशन ग्राहकांना आपण डिटेलमध्ये द्यावी आणि पुराव्यासहित द्यावी. म्हणजे वेगवेगळ्या ॲपसाठी फॉर एक्झाम्पल जिओ हॉटस्टार असेल, प्राईम असेल किंवा बाकीचे नेटफ्लिक्स असतील, असे जे ॲप आहेत वेगवेगळे आता फॉर एक्झाम्पल जिओ हॉटस्टार असेल तर मॅच बघण्यासाठी किंवा सिरियल बघण्यासाठी, जी मराठी असेल, मोबाईल जे रिचार्ज मारले जातात वेगवेगळ्या ॲपचे वेगवेगळे रिचार्ज आहेत, त्या रिचार्जला तुम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात का लावलेले आहेत त्याचा तुम्ही पुरावा द्यावा, त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा करावं असं सुद्धा ट्रायाने निर्देश हे रिचार्ज कंपन्यांना दिलेले आहे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो 28 दिवसाचा प्लॅन हा 30 दिवसाचा करावा. आता सर्वात महत्त्वाचा हा नियम आहे की जो 28 दिवसाचा प्लॅन आहे, आपल्याला सांगितलं जातं की 1 महिन्याचा प्लॅन म्हणून आपण मारतो, परंतु 28व्या दिवशी रात्री 12 वाजता तो प्लॅन संपून जातो आणि 28 दिवसाचाच प्लॅन होतो. म्हणजे पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाला
तुम्हाला 12 ऐवजी 13 महिन्यांचा रिचार्ज हा करावा लागतो आणि हा ग्राहकांना करावा लागू नये. 28 दिवसाचा प्लॅन हा 30 दिवसांचा करावा असे सुद्धा निर्देश हे ट्रायने मोबाईल कंपन्यांना किंवा रिचार्ज कंपन्यांना दिलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाचे हे 7 जे नियम आहेत ते 7 नियम लावलेले आहेत, ज्याचा फायदा प्रत्येक सामान्य जनतेला होणार आहे. हे नियम 14 एप्रिलपासून लावलेले आहेत आणि हे नियम लावण्याच्या मागे उद्देश की आम आदमीचे जे संसद आहेत राघव चड्डा यांनी लोकसभेत राज्यसभेत उचललेला जो मुद्दा आहे तो मुद्दा जास्त प्रभावी ठरला आणि सामान्य जनतेवर जो अन्याय होत होता तो अन्याय आता दूर होताना दिसून येत आहे. याचा प्रभाव हाच की आपणही एखादा जर पुढे जात असेल तर एखादा जर मुद्दा मांडत असेल तर त्याला सपोर्ट करणं हे तितकंच आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने राघव चड्डा यांना सपोर्ट करत आपलं जे मत आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.